5th class Environmental Science Lesson 5 Family Values. फॅमिली म्हणजे काय? आपलं कुटुंब, कुटुंबाची व्हॅल्यू, किंमत. आपल्याला आपल्या कुटुंबाची किंमत असली पाहिजे. आपण आपल्या कुटुंबात कसं राहतो, आपण डिसिजन घेतो का त्यांच्यामध्ये, आपण त्यांच्या संभाषणात सामील होतो का, हे सगळं आपण आता इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तुम्ही आता 5वीचे विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्हालाही स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजेत, हो की नाही. पण मग ते कसे घ्यायचे तर आपण ते पाहूयात. कॅन यू टेल इन युअर फॅमिली हाऊ डू यू मेक द डिसिजन टू गो ऑन अ ट्रिप. तुमच्या फॅमिलीमध्ये हाऊ डू यू मेक, तुम्ही कसे घेता डिसिजन, कशासाठी, टू गो ऑन अ ट्रिप. तुम्हाला सहलीला जायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, तर तुम्ही सहभाग घेता का त्यामध्ये. आपण इकडे जाऊयात, आपण इकडे जाऊयात. डू यू ऑफर सजेशन अबाउट द प्लेस टू व्हिजिट ड्युरिंग द ट्रिप. जसं मगाशी म्हटलं तसं तुम्ही ऑफर करता का, किंवा एखादा सांगता का, सल्ला देता का की आपण ह्या प्लेसला व्हिजिट देऊयात, आपण ह्या ठिकाणी जाऊयात म्हणून. डू यू गेट सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हाइट ओव्हर ड्युरिंग अ हॉलिडे. डू यू गेट टू सजेस्ट, तुम्ही सुचवता का. सजेस्ट म्हणजे सुचवणे. तुम्ही सुचवता का की आपल्याबरोबर कोणते गेस्ट असायला हवे. हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन फॉर फेस्टिवल ऑर फंक्शन्स ॲट होम. हाऊ डू यू हेल्प, तुम्ही कशी मदत करता. प्रिपरेशन फॉर फेस्टिवल, एखाद्या फेस्टिवलची प्रिपरेशन म्हणजे तयारी. एखाद्या फेस्टिवलची तयारी करायची असेल किंवा एखादं फंक्शन असेल घरी, ॲट होम घरी, तर तुम्ही कशी तयारी करता आणि त्या तयारीमध्ये तुम्ही मदत करता का. रोल इन डिसिजन मेकिंग. आता इथे पहा, आपल्याला डिसिजन मेकिंग पाहायचं आहे, ओके नाही. आपल्यालाही डिसिजन घ्यायचे आहेत, आपल्यालाही मदत करायची, आपल्यालाही आपलं मत मांडायचं आहे. मग काय करायचं, कसं मत मांडायचं. हाऊ वी लाईव्ह टुगेदर इन अ फॅमिली. आपण फॅमिलीमध्ये एकत्र राहतो. एव्हरी पर्सन्स लाईक अँड डिसलाईक आर डिफरंट. प्रत्येकाच्या लाईक्स आणि डिसलाईक कशा आहेत, डिफरंट आहे. थॉट अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफर. त्याचबरोबर काय वेगळं आहे तर थॉट, विचार आणि त्यांची मतं ही सुद्धा काय आहेत, वेगळी आहेत. वी अवरसेल्व्स आर डिफरंट फ्रॉम अदर्स. आणि आपण सुद्धा काय, अवरसेल्व्स, आपण स्वतःसुद्धा काय आहोत, डिफरंट फ्रॉम अदर्स. वेगळ्यांपेक्षा आपण काय आहोत, डिफरंट आहोत. इवन सो अवर थॉट अँड ओपिनियन कॅन मॅच दोज ऑफ अदर्स ऑन व्हेरियस टॉपिक्स. आणि इवन सो, आणि तरीसुद्धा अवर थॉट्स अँड ओपिनियन कॅन मॅच, आपले विचार आणि आपली मतं ही काय होतात, एक मॅच होऊ शकतात. अदर्स ऑन व्हेरियस टॉपिक्स, जी वेगवेगळे टॉपिक्स आहेत त्याच्याबरोबर आपले मत आणि आपलं विचारसुद्धा काय होऊ शकतात, मॅच करू शकतात. वी हॅव लव अँड अफेक्शन फॉर ईच अदर. आणि आपण काय करतो तर प्रत्येकाशी कसं राहतो, प्रेमाने आणि आदरपूर्वक आपण काय करतो, एकमेकांबरोबर राहत असतो. वी टेक केअर ऑफ ईच अदर अँड आर कन्सर्न्ड अबाउट अदर पीपल्स वेल बीइंग. पहा, वी कॅन टेक केअर ऑफ ईच अदर, आपण एकमेकांची काय करतो, टेक केअर ऑफ, काळजी घेणे. अँड अदर कन्सर्न्ड, आणि बाकीच्यांबरोबर आपण काय करतो, कन्सर्न अबाउट अदर पीपल्स वेलबिंग. आणि त्याचबरोबर त्यांच्याशी आपण काय करत असतो, चर्चा करत असतो. त्यांच्या हेल्थची आपण काय करत असतो, विचारपूस करत असतो. वी टॉक टू ईच अदर बिफोर मेकिंग डिसिजन. वी टॉक टू ईच अदर, आपण एकमेकांशी बोलतो. बिफोर मेकिंग डिसिजन, एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्या आधी आपण काय करतो, टॉक टू ईच अदर म्हणजे चर्चा करतो. अबाउट एनिथिंग इन द हाऊस, कशाविषयी जर आपल्याला डिसिजन घ्यायचा असेल आपल्या घरामध्ये तर आपण काय करतो, आधी चर्चा करतो. वी कन्सल्ट ईच अदर अँड मेक डिसिजन दॅट एव्हरीवन ॲग्री विथ.
हां आपण एकमेकांबरोबर चर्चा करतो त्याचबरोबर आणि मग डिसिजन घेतो. केव्हा घेतो? दॅट एव्हरीवन ॲग्री विथ. आणि जेव्हा सगळेजण त्या मताशी ॲग्री झालेले असतात म्हणजे सहमत झालेले असतात, त्यांना तो विचार पटतो, तेव्हाच आपण काय करतो? एखादा डिसिजन घेतो. इन दिस वे वी आर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. आणि याचाच अर्थ वी आर पार्ट ऑफ, आणि आपणही एक पार्ट आहोत डिसिजन मेकिंगचा. आपल्या फॅमिलीमध्ये जे डिसिजन मेकिंग होतो त्याच्यामध्ये आपणही त्यातलाच एक काय आहोत? पार्ट आहोत, भाग आहोत. व्हॉट हॅपन्स वेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग? व्हॉट हॅपन, काय घडतं? व्हेन एव्हरीवन, जर प्रत्येकजण हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग, जर प्रत्येकाने डिसिजन मेकिंगमध्ये रोल केला तर काय होईल? ईच पर्सन गेट द ऑपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक. प्रत्येकाला, ईच पर्सन, प्रत्येकाला त्यांचं संधी दिली जाईल त्यांचं मत मांडण्यासाठी, हो की नाही? मग लहान असू दे, मोठं असू देत, प्रत्येकाला काय दिली पाहिजे? आपण संधी दिली पाहिजे की त्याने त्याचं मत मांडावं. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन्स द सब्जेक्ट इज थ्रोली डिस्कस्ड फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट. बाय आस्किंग एव्हरीवन, जर प्रत्येकाला आपण विचारलं त्याचं ओपिनियन्स, मत, द सब्जेक्ट इज थ्रोली डिस्कस्ड, तर सब्जेक्ट काय होणार आहे? काय होणार आहे? खरोखरच काय होणार आहे? त्याचा डिस्कस्ड होणार आहे. फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या बाजूने काय होणार? त्याचा विचार केला जाणार. ठीक आहे. आणि तो खूप महत्त्वाचा आहे की जर एखादा आपण डिसिजन घेत असू तर प्रत्येकाने जर प्रत्येकाचं मत मांडलं तर काय होणार आहे? वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, वेगवेगळे सोल्युशन्स असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील की त्या काय होणार आहे? आपल्या समोर येणार आहे, हो की नाही? त्यामुळे काय होणार आहे? अरे हां, हा प्रॉब्लेम आला तर अरे हां बरोबर आहे, मग आपण इथे काय करू शकतो? ह्या मार्गाने जाऊ शकतो. ठीक आहे. मग आपल्याला काय होतात? वेगवेगळे सोल्युशन पण मिळतात. वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय असतील हे आपल्याला समजतं आणि त्याच्यावर मार्ग पण आपल्याला काय होतात? सापडतात. म्हणून काय आहे? थ्रोली डिस्कस फ्रॉम एव्हरी आस्पेक्ट, वेगवेगळ्या बाजूने त्याचा विचार केला जातो. We feel like a more important part of the family when we see that our opinions is valued. We feel like a more important part. We feel like a more important part of family. आणि आपण असा विचार केला पाहिजे की मी सुद्धा ह्या घराचा काय आहे? एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. When we see that our opinion is valued. आणि आपल्यालाही खरंच असं वाटते की जेव्हा आपल्या मताला जर अरे हां तुझं बरोबर आहे हां असं जर कोण म्हटलं तर अरे हां आपल्याला आनंद होतो की नाही? की खरंच माझ्या मताला जर माझ्या मताचा ह्यांनी विचार केला तर आपल्याला काय होतं की हां मी सुद्धा या फॅमिलीचा काय आहे? एक मेंबर आहे आणि आपली पण भूमिका कशी आहे? महत्त्वाची आहे. खरंच आपल्याला वाटतं की नाही असं? जस्ट ॲज वी हॅव अ रोल इन मेकिंग डिसिजन इन आवर फॅमिली. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की तो डिसिजन मेकिंगचा रोल आहे तो आपण काय केला पाहिजे? केला पाहिजे. वी ऑल्सो हॅव अ रोल इन पब्लिक डिसिजन मेकिंग. जसं आपण फॅमिलीमध्ये एखादा डिसिजन घेऊ शकतो तर तसाच आपण पब्लिक डिसिजन मेकिंगसुद्धा असलं पाहिजे. इन न्यूजपेपर्स वी रीड अबाउट मॅटर रिक्वायरिंग पब्लिक participation. A few examples of such news have been summarized below. आणि इथे आपण पाहूयात की एखाद्या न्यूजपेपरमध्ये अशा बातम्या दिलेल्या असतात पहा की काय केलेलं आहे की आपण सिटीज पब्लिक डिसिजन घेतलेला आहे. तर त्यातले काही एक्झाम्पल खाली दिलेले आहेत, आपण पाहूया. रीड अँड डिस्कस. Citizens participate in municipal budget planning. Citizens to decide the matter on which to spend money. पहा सिटीजन्स म्हणजे काय? त्या शहरातले लोक म्हणजेच आपण काय केलं पाहिजे?
पार्टिसिपेट इन म्युन्सिपल बजेट प्लॅनिंग. आपण म्युन्सिपलचं जे बजेट प्लॅनिंग आहे तिथं काय केलं पाहिजे, भाग घेतला पाहिजे. सिटिझन्स टू डिसाईड द मॅटर ऑन विच टू स्पेंड मनी. आणि त्या गोष्टीमध्ये त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे की तो जो मनी आहे तो कुठे कुठे स्पेंड केला जातो. सिटिझन्स क्राऊड टू सजेस्ट इम्प्रूव्हमेंट टू सिटी डेव्हलपमेंट प्लॅन. आणि हे जे सिटिझन्स आहेत ह्यांनी काय सांगितलेलं आहे की टू सजेस्ट इम्प्रूव्हमेंट टू सिटी. आपली सिटी काय झाली पाहिजे, इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, डेव्हलप झाली पाहिजे आणि त्या प्लॅनमध्ये आपणही सहभाग झालो पाहिजे. An arguration of road joining 6 villages. Joint effort by 6 village bear fruit. पहा आता काय सांगितलेलं आहे की हा जो रोड आहे ते 6 गावांना जोडणार आहे. तर जॉईंट एफर्ट 6 विलेज बिअर फ्रूट, तर त्याचा काय होणार आहे, सगळ्यांना त्याचं फळ मिळणार आहे. त्या 6 गावांबरोबरच काय होणार आहे, प्रत्येकाला त्याचं काय मिळणार आहे, फळ मिळणार आहे. कारण लोकांची ये जा वाढणार आहे, वाहतूक वाढणार आहे, बरोबर. म्हणजे अशाच पद्धतीने काय केलं पाहिजे की जे पब्लिक डिसिजन्स असतात, म्हणजे आता म्युन्सिपल हे काय झालेलं, पब्लिक झालेला आहे. रोड हा काय झालेला आहे, पब्लिक, जो सगळ्यांसाठी वापरला जातो. अशा पद्धतीने काय आहे की त्या डिसिजनमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि मदतही केली पाहिजे. We feel the need for minor changes in our environment. It is to our advantage that everyone has a role in making decision about changes in our surrounding. पहा, we feel the need of minor changes. आपल्याला वाटलं पाहिजे की थोडासा चेंज केला, मायनर चेंज केला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, तर इट इज आवर ॲडव्हान्टेजेस. तर हा काय असणार आहे, आपल्यासाठी ॲडव्हान्टेजेस असणार आहे, प्रगती असणार आहे. एव्हरीवन हॅज अ रोल इन मेकिंग डिसिजन. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, तर डिसिजन मेकिंगमध्ये आपला रोल केलाच पाहिजे. अबाउट चेंज इन आवर सराउंडिंग. आणि कशामध्ये, तर जे आपलं सराउंडिंग आहे त्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण सहभाग घेतला पाहिजे. आपण आपलं मत तिथे मांडलं पाहिजे. जर आपल्या सराउंडिंगमध्ये सगळीकडे कचरा असेल तर तो उपयोगाचा आहे का, नाही. तर सगळ्यांनी मिळून तो डिसिजन घेतला पाहिजे की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. हा झाला पब्लिक डिसिजन मेकिंग, बरोबर. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये आपण झाडं लावली पाहिजे. हा सुद्धा काय झालेला आहे, पब्लिक डिसिजन झालेला आहे. तर त्या अशाच पद्धतीने काय केलं पाहिजे, आपण आपला रोल तिथे केला पाहिजे. द गव्हर्मेंट वी इलेक्ट मेक डिसिजन्स रिगार्डिंग पब्लिक मॅटर. इफ वी फील दॅट अ डिसिजन मेड बाय द गव्हर्मेंट इज रॉंग, वी कॅन रजिस्टर आवर ओपिनियन. In this way, we can be a part of the decision making process. आणि जर गव्हर्मेंटने एखादा डिसिजन घेतला असेल आपल्या परिसरामध्ये, आपल्या एरियामध्ये, आणि तो जर रॉंग असेल तर आपण तिथे आपलं मत रजिस्टर केलं पाहिजे. आपण आपलं मत तिथे मांडलं पाहिजे, ठीक आहे. तरच काय होणार आहे की खऱ्या अर्थाने आपण डिसिजन मेकिंगची प्रोसेसमध्ये आहोत हे लक्षात येणार आहे. म्हणून एखादा निर्णय जर चुकीचा असेल तर आपण तिथे ठामपणे आपलं मतही मांडलं पाहिजे आणि ते होऊ नये यासाठी प्रयत्नही केला पाहिजे. थिंक, बी अ पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन युअर होम. डू नॉट फॉर्म युअर ओपिनियन्स मिअरली ऑन द बेसिस ऑफ व्हॉट अदर्स से. शेअर युअर थॉट्स विथ अदर्स. पहा, त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्हीसुद्धा डिसिजन मेकिंग, जे घरातलं डिसिजन मेकिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या, त्याचा तुम्ही पार्ट व्हा. डू नॉट फॉर्म आवर ओपिनियन्स मिअरली ऑन द बेस. बाकीचे लोक काय म्हणतील इकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे थॉट्स आहेत ते काय करा, शेअर करा. Can you tell? Note the following situations carefully. State which of the children shows honest behavior. पहा,
खालील ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि विच ऑफ द चिल्ड्रन शो हॉनेस्ट अँड बिहेवियर, आणि कोणते चिल्ड्रन्स मुलं हॉनेस्ट बिहेवियर, हॉनेस्ट म्हणजे काय, प्रामाणिकपणे आपलं काम करतात ते तुम्ही इथे सांगायचं आहे. ओके, हॉनेस्ट अँड डिसऑनेस्ट. हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणे, डिसऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा नसलेले. अफ्रीन borrowed a pencil from Mino. After she finished using it, she returned it. अफ्रीनने काय केलं, बॉरो म्हणजे उसने घेणे, तिने पेन्सिल उसने घेतली मीनूकडनं आणि जेव्हा तिचं काम फिनिश झालं तेव्हा तिने तिला रिटर्न केली. मग अफ्रीनचे जे बिहेवियर आहे ते हॉनेस्ट आहे का डिसऑनेस्ट आहे, तर अफ्रीन शोज द हॉनेस्ट बिहेवियर. ओके, नेक्स्ट, Shama fell from her bicycle. However, she told her mother, Neha pushed me off the bicycle. जेव्हा श्यामा तिच्या बायसिकलवरनं पडली तेव्हा तिने आईला जाऊन काय सांगितलं की नेहाने मला पुश केलं. Mary took the bag she found in rickshaw to a police station. मॅरीने काय केलं, तिला जी बॅग सापडली होती रिक्षामध्ये तिने ती कुणाकडे दिली, पोलीस स्टेशनकडे दिली. मग आता मला सांगा श्यामाचं बिहेवियर कसं होतं, श्यामा खोटं बोलले ना, तर श्यामाचं बिहेवियर डिड नॉट हॉनेस्ट. ओके, आणि मेरीचं कसं होतं, मेरीचं बिहेवियर हॉनेस्ट होतं. ओके, मेरी शोज हॉनेस्ट बिहेवियर, श्यामा डिड नॉट शो हॉनेस्ट बिहेवियर. ओके, इफेक्ट ऑन हॉनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. वी डू मेनी, इफेक्ट म्हणजे परिणाम, हॉनेस्ट अँड डिसऑनेस्टचे परिणाम. वी डू मेनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. आपण वेगवेगळ्या गोष्टी दररोज करत असतो. समटाइम्स वी मेक मिस्टेक्स. व्हेन वी रिअलाइज दॅट वी हॅव मेड अ मिस्टेक्स वी शुड टॉक अबाउट इट ओपनली विथ आवर फ्रेंड्स अँड फॅमिलीज. पहा, आपल्याकडनं काही वेळेला मिस्टेक होऊ शकते तेव्हा, आणि जेव्हा ती आपल्याला रिअलाईज होते, आपल्याला समजते, तेव्हा आपण ती मिस्टेक काय करायची असते, त्याविषयी बोलायचं असतं. ओपनली टॉक, ओपनली काय करायचं, बोलायचं. कुणाबरोबर, विथ आवर फ्रेंड्स अँड फॅमिली. ज्याच्याबरोबर आपलं डिसऑनेस्ट बिहेवियर झालेलं आहे आणि ते आपल्याला समजले की अरे मी चुकीचं वागलो, तर आपण काय केलं पाहिजे, ओपनली बोललं पाहिजे. By doing this, we learn to be honest and find a way to correct our mistake. आणि ह्या ज्या वागणुकीमुळे आहे त्यामुळे काय होतं की आपण शिकतो हॉनेस्ट राहायला, प्रामाणिकपणा हा आपल्याला समजतो. अँड फाइंड अ वे टू करेक्ट अवर मिस्टेक, आणि आपण आपली मिस्टेक काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो. इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी हॉनेस्ट अँड सिन्सिअर इन आवर वर्क. आपण आपल्या कामामध्ये कसं असलं पाहिजे, सिन्सिअर अँड हॉनेस्ट असलं पाहिजे, आणि ही आपली गरज आहे. नेसेसरी म्हणजे काय, गरज आहे. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट इन एनी रिलेशनशिप अँड नेव्हर चीट. पहा, आणि आपण काय नेहमी कसं असलं पाहिजे, आपले जे रिलेशनशिप आहेत, मग ते आईवडिलांबरोबर असू दे, मित्रमैत्रिणींबरोबर असू दे, त्यांच्याबरोबर आपण कधीही चीट केलं नाही पाहिजे. इफ वी आर हॉनेस्ट, जर आपण प्रामाणिक असू, वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. जर आपण प्रामाणिक असू तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. बट इफ वी आर डिसऑनेस्ट, पण जर आपण अप्रामाणिक असू, वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. आपण काय करतो, आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो घालवून बसतो. का, तर उद्या आपलं खोटं सगळ्यांना समजलं तर, अशी भीती असते ना आपल्याला. त्यामुळे आपला जो कॉन्फिडन्स आहे तो काय होतो, लूज होतो. वी मस्ट बी हॉनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. आणि आपण जसं घरातच प्रामाणिक पाहिजे, त्याचबरोबर आपण पब्लिकमध्ये पण काय पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. एव्हरीवन रिस्पेक्ट अँड हॉनेस्ट पर्सन. पहा, सगळेजण काय करतात, जे हॉनेस्ट आहे त्यांना काय करतात, रिस्पेक्ट करतात. हॉनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. हॉनेस्टी ही आपली काय आहे,
ताकद आहे. स्ट्रेंथ ताकद. इथे अंडरलाईन करून घ्या सेंटेन्सला, कारण फिलिंग द ब्लँकसाठी हे सेंटेन्स येऊ शकतं. हॉनेस्टी इज अवर स्ट्रेंथ.